नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण श्रावण सोमवार विशेष कांदा लसूण विरहित थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही थाळी बनवून तयार होते, तसेच चविष्टही लागते आणि झटपट बनवून तयार होते। कांदा लसूण विरहित थाळी असल्यामुळे तुम्ही ही थाळी देवाला नैवेद्य म्हणून पण दाखवू शकता। तर याच्या अगोदर आणखीन एक कांदा लसूण विरहित थाळी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो पण नक्की पहा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये मी सर्वात अगोदर पालेभाज्यापैकी शेपूची भाजी घेतलेली आहे आणि अशी त्याच्या काड्या सुद्धा घेतलेल्या आहेत। या भाजीला आता आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। नंतर इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। ही भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। याला एकदम बारीक साइज मध्ये कट करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलत ना, ज्या बारीक साइजच्या कोळ्या काड्या आहेत त्या सुद्धा मी ते घेतलेल्या आहेत। तर ही ट्रिक मला माझ्या बाबांनी सांगितली। ते असेच एकदा माझ्याकडे भेटायला आलेले, तेव्हा मी त्यांच्यासमोर भाजी निवडत होते। तर ते मला म्हटले की याच्यामधल्या जे काड्या आहेत त्या फेकून देऊ नकोस, त्याच्यामध्येच काही जे पोषक तत्व असतात ते याच्यामध्येच आपल्याला भेटतील। त्याच्यामुळे तू अशा पद्धतीने एकदा भाजी करून पहा, चवीला खूप छान लागेल। आणि त्यांचं ऐकून मी अशा पद्धतीने भाजी केली आणि एवढी छान भाजी लागली। आज मी तुम्हाला तशाच पद्धतीने इथे भाजी करून दाखवते। तर भाजी करण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे। कोणत्याही सुक्या भाज्या करायच्या असतील ना, तर मी कढई किंवा तवा वापरत असताना लोखंडाचाच घेते। त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं, जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आणि अशी भाजी कट करून घेतलेली ती घालून घ्यायची। नंतर भिजत घातलेली हरभरा डाळ सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं याला परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालून घ्यायची। नंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा असा उबडधोबड वाटून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि परत याला छान असं परतून घ्यायचं आहे। कोणत्याही पालेभाज्या खाल्ल्या तर त्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात, परंतु आपल्याला त्या सीझन वाईज खायला हव्यात, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या शेपूची भाजी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते, तर आपल्याला ती अवश्य खायला हवी। त्याच्यानंतर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलं आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घेतलं। परत 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे। आणि लोखंडाच्या तव्यात भाजी केल्यामुळे त्याची चव तर छान लागतेच, परंतु आपल्याला आणखीनच त्याचे पोषक घटक असे भेटतात। अशा पद्धतीने आता आपली ही शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे। याच्यानंतर आपल्याला आता स्वीट डिश बनवायची आहे। तर त्याच्यामध्ये मी इथे शिरा बनवत आहे। आपल्या घरामध्ये रवा हा उपलब्ध असतोच, त्याच्यामुळे अगदी घरातल्या साहित्यापासूनच आपल्याला ही पूर्ण थाळी बनवायची आहे। तर इथे 1 चमचाभर तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये मोठाड असा 1 वाटी रवा घेतला आणि तो मंद आचेवरती छान असा भाजून घेतलेला आहे। रवा भाजत असताना पूर्ण घरामध्ये मस्त असा सुगंध येत होता। नंतर त्याच्यासाठी आपल्याला इथे 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी रव्यासाठी 1.5 ग्लास पाणी हे एकदम योग्य असं प्रमाण आहे। नंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची, तर अर्धी वाटीला पण थोडीशी कमी अशी इथे मी साखर घातलेली आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला विलायची आणि जायफळची पावडर घालायची आहे। आता इथे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही इथे घातले तरी चालतील, मी इथे थोडेसे मनुके घातलेले आहेत। आणि नंतर आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे। नंतर याला छान अशी उकळी येऊ द्यायची। आणि आता इथे आपला शिरा दिसायला थोडासा छान दिसावा याच्यासाठी ते मी फूड कलर घातलेला आहे। तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडा करून असा रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। एकदमच रवा घालायचा नाही, त्याच्यामुळे या शिऱ्याच्या गुठळ्या होतील। थोडा करून घालायचा आणि याला परतून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही। ते एकदम मस्त असा आपला हा शिरा बनवून तयार होईल। तर फूड कलर घातल्यामुळे तो दिसायला छान दिसतो, लहान मुलं आवडीने खातात। अशा पद्धतीने याला परत 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं, म्हणजे त्यामधील पूर्ण पाणी आटतं आणि आपला शिरा हा मस्त बनवून तयार होतो। आपली इथे स्वीट डिश पण बनवून तयार होत आहे। तर या कांदा लसूण विरहित थाळीमध्ये तुम्ही याच्याऐवजी दुसरी स्वीट डिश बनवली तरी चालेल आणि बाकीचे मी जे तुम्हाला पदार्थ दाखवलेत ते तुम्ही याच्यामध्ये बनवले तरी चालतील। कारण आता येणाऱ्या श्रावण सोमवारला रक्षाबंधनसुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही तो पण इथे बनवू शकता।
आपला हा शिरा पण बनवून तयार झाला आणि मी इकडे कुकर लावला होता, त्याच्यामध्ये आपला भात आणि ही डाळ पण शिजवून तयार झालेली आहे। तर मुगाची सालासहित जी डाळ असते ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते, त्याच्यामुळे मी तीच इथे घेतलेली आहे। तर कुकरचा डाळ भात होईपर्यंत आपल्या इथे मस्त अशा चपात्या पण बनवून तयार झालेल्या आहेत। आता या डाळीमधील मी थोडीशी जी साल आहे ना ती साईडला ठेवते आणि अशा पद्धतीने ही डाळ थोडीशी मॅश करून घेत आहे। आता ही साल मी साईडला का घेतली ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेनच। नंतर आता आपल्याला इथे भजी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलं। तुम्हाला किती प्रमाणात बनवायची त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, फ्रेश अशी कोथिंबीर कट करून घेतली। नंतर इथे मी ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदमच जास्त पाणी घालू नका, नाहीतर आपलं हे बॅटर पूर्णपणे पातळ होऊन जाईल। त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसरच पाहिजे। आपण इथे बटाटा भजी बनवत आहोत, तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा याच्यामध्ये खायचा सोडा पण घालायचा, म्हणजे आपली भजी एकदम मऊ अशी होतात। आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये लागणार होतं, त्याच्यामुळे मी ते पाणी घालून घेतलं। आणि नंतर आता आपल्याला इथे मी एक बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचे अशा पद्धतीने स्लाइसेस करून घेत आहे। स्लाइसेस अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि नंतर बटाटा भजी बनवून घ्यायची। तर इथे पण तुम्ही दुसरी कोणतीही भजी बनवली तर चालेल, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला कांदा वापरायचा नाही। अशा पद्धतीने तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एक अशी स्लाइस त्या बॅटरमध्ये बुडवून मी अशा पद्धतीने इथे भजी बनवून घेत आहे। तर ही भजी सुद्धा खायला खूप छान लागतात। सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि अशा मस्त रिमझिम पावसामध्ये आपल्याला अशी गरमागरम भजी आणि सोबतच चहा भेटला तर त्याची मज्जाच वेगळी आहे। तर अशा पद्धतीने एकदा बटाटा भजी तुम्ही बनवून पहा आणि नंतर मला कमेंट करून सांगा कशी काय झाली आहे ती। एक साईड छान तळली गेली की आपल्याला अशा पद्धतीने याला पलटून घ्यायचं आणि नंतर दुसरी साईड पण छान आपल्याला तळून घ्यायची। आणि जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बनवायचे आहेत ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते बनवून घेतले तरी चालतील आणि तळणीमध्ये तुम्ही आणखीन दुसरं काही तळून घेतलं तरीही चालेल। अशा पद्धतीने तळून झाल्यानंतर आता याला मी साईडला काढून घेते आणि नंतर इथे पहा कुंडीतच दारामध्ये छोटीशी अशी आळूची पानं आलेली होती आणि म्हटलं आपलं हे थोडंसं मिश्रण पण शिल्लक राहिलेलं आहे, तर चला अशा पद्धतीने हे आळूची पानं पण आपण बनवून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही गुळ चिंचेचा कोळ घातला ना तरी चालेल, परंतु माझ्याकडे अगदी थोडीशीच पानं होती त्याच्यामुळे मी आहे त्याच बॅटरमध्ये हे अशी पानं बनवून घेते आणि हे सुद्धा चवीला खूप छान लागतात बरं का। अशा पद्धतीने आता ही आळूची पानं पण बनवून झाली। आता राहिलेल्या याच कढईमध्ये थोडंसं तेल मी तसंच ठेवून दिलं। नंतर इथे आता मोहरी आणि जिरे घालून घेतले, सोबतच कढीपत्त्याची पानेसुद्धा घालून घेतली आणि नंतर आता आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। याला थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये, थोडीशी फ्रेश कोथिंबीर कट करून घालायची। तर आता आपली ही कांदा लसूण विरहित थाळी आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर ही आपल्याला आवश्यकच आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर घालूनच घ्यायची, त्यामुळे चव छान येते। थोडीशी हळद घातली आणि मग अशी जी आपण वरण किंवा डाळ शिजवली होती ना त्याच्यामधील जो सालीचा भाग होता तो मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा वरण करून पहा, हे सुद्धा चवीला खूप छान लागतं आणि सालासकट जी मुगाची डाळ असते ना ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अशा पद्धतीने अगदी थोडीशीच इथे मी वरण बनवून घेतलेलं आहे। तर याला हिरव्या मिरचीचं वरण म्हटलं तरी चालेल आणि आपली थाळीसुद्धा बनवून झाली आहे बरं का। तर इथे पाहू शकता मऊ लुसलुशीत अशा चपात्या, मस्त अशी गरमागरम बटाटा भजी, सोबतच आळूचं पान, इथे पांढरा शुभ्र असा भात आणि त्याच्यावरती हे डाळ सोडून घ्यायची, मस्त असं एक साजूक तुपाचा चमचा घालून घ्यायचा आणि नंतर आत्ताच आपण हे बनवलेलं हिरव्या मिरचीचं वरण आणि सोबतच इथे गोड पदार्थामध्ये शिरा बनवलेला आहे, तो पण दिसायला किती सुंदर दिसत आहे। केळीच्या पानावर अशी ही थाळी सर्व केली ना तर त्याची मज्जाच खूप वेगळी आहे। आणि इथे आपण नंतर सर्वात अगोदर बनवलेली शेपूची सुकी भाजी ते पण सर्व करून घेतली, कट करून लिंबू घेतलेला आहे आणि सॅलडमध्ये माझ्याकडे काहीच नव्हतं, मग पाहिलं तर इथे मला तोंडली दिसली, तेच मी याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत। तुम्ही त्याच्याऐवजी दुसरंही काही घेतलं तरी चालेल आणि आपली इथे ही मस्त अशी थाळी बनवून तयार झालेली आहे।
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.